रखरखत ऊन आहे, यापूर्वी तुमची प्रतिनिधी खालावलेली आहे, पुन्हा खालावण्याची शक्यता आहे. घालून मारायचं जीवावर पण बेतू शकतो. समाजाच्या लेकराच्या जीवावर देत नाही, घरात झोपून तरी मराठ्यांनी काय करू, काय उपयोग, काय करायचं घरी झोपून. पण आज विखे पाटील तुमची भेट घेणार आहेत, ते असं म्हणतायत की आता ते मी आशावादी आहेत त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सुद्धा आशा आहे तुमच्या. आम्हाला पण त्यांच्याकडूनच आशा आहे, त्याच्या समाजाचे प्रश्न मार्गी बरं काय वाटतं आज भेटीतून तोडगा निघेल? आल्याशिवाय काय करणार, काय विशेष काय काल आपल्याला वाटलं होतं निघन तोडगा निघाला नाही. ते यापूर्वी सुद्धा म्हटलं होते की सरकार पाटलांना उपोषण करण्याची गरज असणार नाही, असं ते म्हणत होते. ते फक्त म्हणते तोडगा काढत अन्याय करणं हे सुरू आहे. जास्त नको बोलायचा त्रास होतो मग बोलायला. मनोज जरांगे पाटील बसलेले आहेत, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्याचं जर आपण टेम्परेचर पाहिलं तर आता माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जो टेम्परेचर दाखवला जातोय तो या ठिकाणी 32°C असा टेम्परेचर आहे. थोडंसं ढगाळ वातावरण आज दिसतंय, मात्र पुढे तो वाढत जाणार असल्याचं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे आता हा जो टेम्परेचर आहे, आता 10 वाजेचा हा टेम्परेचर तुम्ही पाहू शकता की सकाळच्या सत्रामध्ये एवढ्या प्रमाणात संभाजीनगरमध्ये आहे. आणि तुम्ही पाहू शकता की प्रचंड उकाडा माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला जाणवत असेल की किती उकाडा आहे. माझे संपूर्ण शहर तुम्ही शरीर पाहू शकता, कपडे देखील पाहू शकता की कशा पद्धतीने घामाने भरलेले आहे. मनोज जरांगे पाटील यांना देखील घामाच्या धारा लागलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी डोक्याला केशरी रंगाचा हा रुमाल बांधलेला आहे. गळ्यामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तडाखा आहे की काय सांगाल, काय भूमिका आहे उपोषणावर बसलेले ते? पाटील काय सांगाल, आजपासून उपोषण सुरू करताय, पण अनोखं उपोषण कारण आतापर्यंत जे आहे ते उपोषण जे ते सावली झालेलं आहे. समाजाच्या लेकराचं मी काय बसू, काय बसू, मराठ्यांनी ते काय बसायचं, काय करायचं घरात झोपून. समाजाच्या लेकराचं कल्याण होणार आहे का? पक्षानंतर सत्तानंतर आपले लेकरं बाळ मोठे झाले, शक्य झाले. आपण घरात झोपलो तर आपल्या लेकराचे वाटले. मी नाही झोपू शकत, माझा मराठा समाज बी राज्यातला नाही झोपू शकत, जातवान मराठा घरी नाही राहू शकत. एकत्र उपोषणाला बसते, मात्र मराठा समाज देखील आक्रमक होतो. समृद्धी महामार्ग रस्ता रोको आंदोलन सुरू आहे नावाशिवाय. बांधवांना माझी विनंती, आंदोलन करू नका, काय करा, आंतरवालीत पण येऊ नका. इथं आलेल्या सगळ्या पोरांना मी वापस जायचं सांगितलं. ऊन लई आहे, येऊ नका इथं, काळजी घ्या. कोणी रस्ता रोको करू नका, शांत राहावा ही माझी सगळ्याला विनंती. तुम्हाला एक मला भेटायला तर या, तुम्ही मला बघता, मी तुम्हाला बघू. आपला जय शिवराय करू, वापस जा, पण कोणी वेगळं आंदोलन करू नका. सरकार म्हणत होतं की आम्हाला काळजी आहे, पुन्हा उपोषण करू नका, पण वेळ आली तुमचं उपोषण करायचं परत. त्यामुळे तर आता आम्ही सगळ्यांनी उचलून धरलं आपल्या लेकराचं कल्याण करायचं.